ही माहिती नक्की वाचा मित्रांनो. पण इथं गाड्याची व इथून वरती आपला भगवा झेंडा. मित्रांनो आपण पावनखिंडीच्या इथं आलेलो आहे. गाडी आपण पार्क केली. इथे भगवा झेंडा आपला आणि ते एक नॉर्मलसा असा बुरुज बनवला आहे. खरी वाट पावनखिंडीकडे जायला अशी बाजूने, इकडनं पण एक रस्ता येतो अशी बाजूने खाली पावनखिंड आहे. जवळच आहे, एक 50 मीटरपर्यंत खाली आपल्याला जावं लागतं आणि ही खिंड आहे. निघूया खाली. अशी इकडनं जायला जागा आहे बघा पावनखिंडीकडे. वरती इकडे बुरुज राहिला. इकडनं पण इकडनं पण. चप्पल बघा इथेच काढायचे आणि मग चप्पल काढून खाली जायचं पावनखिंडीकडे. इथून खाली जायचं आपल्याला. पुढे चालत आलोय पावनखिंडीचं. असं वाटतंय पुढे चालत राहावं. मित्रांनो खरंच आहे ना, शब्द नाही निघत आहेत. म्हणजे मी असं गाडी जेव्हा चालवत होतो तेव्हा बरंच काय असं म्हणजे नाही का आठवून ठेवलं होतं की हे बोलेल, हे बोलेल, पण आता ते शब्दच बाहेर निघत नाही. असं झाले काय बोलायला जागा. ह्या जागेवर लढत होते बाजीप्रभू देशपांडे का तर फक्त राजे आपले सुखरूप विशाळगडावर पोहोचवले. जागा बघा मित्रांनो. आत्ताच्या काळामध्ये नीट चालता येत नाही तरी दगडं बाजूला गेलेत आणि ह्या जागेवर लढत होते बाजीप्रभू देशपांडे. नुसतं चालतोय बाबा, कुठे चाललोय मलाच नाही माहिती. असं वाटतं अजून पुढे जाऊन बघा. ही जागा एकदम छान आहे. पाणी बघा किती निळं एकदम. 500 मीटर आलो असेल आपण चालत चालत. असं वाटतं इथे थांबावं आता, कारण आपल्याला परत विशाळगडला जायचं आहे आणि तिथून पुढे जायचं आहे देवरुखला रत्नागिरीमध्ये. सोप्पा ट्रॅव्हल नाही, 130 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. नाही तर अजून पुढे चालत गेलो असतो. पाणी बघा. असं वाटतं पाण्यात कॅमेरा पाण्यात टाकावा पण नको. आवाज नीट रेकॉर्ड नव्हती. पाणी पिलो आपण, जास्त छडकाने नको. इथे थांबले आपण, इथून रिटर्न जाणार आहे. इतिहास तर सगळ्यांना माहितीच आहे मित्रांनो की जेव्हा सिद्धीने पन्हाळा किल्ल्यावर जेव्हा वेढा दिला होता महाराजांना, तेव्हा महाराज निष्ठून पावनखिंडीतून विशाळगडावर गेले होते. आणि विशाळगडावर जात असताना ह्या खिंडीचे खरं तर नाव घोडखिंड आहे. आणि या घोडखिंडीतून जेव्हा सिद्धीचे जे सैनिक होते ते महाराजांचा पाठलाग करत होते, तेव्हा आपले वीर बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी तिथे ही खिंड लढवत ठेवली होती आणि या खिंडीला पावन केलं होतं. त्यामुळे महाराजांनी या खिंडीचं नाव पावनखिंड ठेवलं होतं. आणि एकसुद्धा सैनिक बाजीप्रभू देशपांडेंनी या खिंडीच्या पुढे शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जाऊ नाही दिला. आणि महाराज विशाळगडावर पोचले सुखरूपपणे आणि तिथून तोफांचा मारा दिला. आणि मग बाजीप्रभू देशपांडेंना समजलं की महाराज सुखरूप पोचले. तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी इथं त्यांचा तर बोलू नाही शकत, पण इथे महाराज, मला काय बोलताच येत नाही. खिंड साक्ष आहे मित्रांनो. आणि या खिंडीमध्ये बरेच मोठे मोठे दगड होते मित्रांनो. ते मला ह्या परिसरातल्या लोकांनी सांगितलं की नंतरच्या काळामध्ये इथे हत्ती आणले गेले आणि इथे अंबरखाना तयार केला गेला एक छोटासा. आणि ते हत्ती छोट्या म्हणजे लहानपणी इथे हत्ती आणले गेले आणि ते मोठे झाल्याच्या नंतर इथले जे काही दगडगोटे ते बाजूला केले आणि इथे एक
म्हणजे उतरण्यासाठी आणि येण्या जाण्यासाठी एक मार्ग तयार करायचा, म्हणजे पर्यटकांना इथे नीट बघता यावं असं, म्हणजे एक आयडिया लढवली होती. पावनखिंडमध्ये यायचं म्हणजे माझं एक हे होतं, म्हणजे डोक्यात होतं. म्हणून मी पन्हाळ्यावरून सरळ निघालो आणि विशालगडाचा प्लॅन आपला कॅन्सल झाला होता. पण आजच्या बातम्यांमध्ये मी बघितलं, पेपरमध्ये पण आले की 11 फेब्रुवारीपर्यंत विशालगड चालू आहे. त्याच्यानंतर विशालगड बंद करण्यात येणार आहे. नंतर मग ते काय काम असेल पुढची प्रोसेस ते अतिक्रमणाची काय असेल ती करत असतील. पण 11 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे विशालगडाचा आपला प्लॅन फेल नाही गेला आहे. म्हणजे पन्हाळा टू पावनखिंड, पावनखिंड टू विशालगड मध्ये आपण साळवणचा किल्ला केला काल. पण ठीक आहे, इथे आलो खूप छान वाटतं. इथे काहीतरी लिहिलं आहे. आता हे लिहिलं आहे ठीक आहे, पण तिकडनं येताना जर समजा ह्याच्यावर कोणी पाय दिला, ते श्री राजन असं काहीतरी लिहिलं आहे, याचा अपमान नाही होणार. वीर बाजी प्रभू लिहिले तिकडनं जर समजा कोणी आलं तिथं त्या दगडावर पाय दिलं तर त्या नावाचा अनादर नाही होणार. काय गरज आहे लिहायची? बॅनर वगैरे लावलेत नाही एवढे, या गोष्टी तर समजत नाही. मला एक गोष्ट म्हणजे एक वाटते की त्या काळामध्ये किती असं जुलूम होत असेल मुघलांचा, आदिलशाहीचा, निजामशाहीचा, की महाराजांना एवढं मोठं कार्य करावं लागलं. म्हणजे आणि त्या कार्य करत असताना एवढे वीर, या एवढ्या वीरांनी आहुती दिली. एवढं जे काय असेल ते त्या वीरांचं पण काय माइंडसेट असेल की एवढा अत्याचार होतो आहे किंवा काय होतं आहे, म्हणजे किती अत्याचार होत असेल की हे एवढं म्हणजे कार्य करावं लागले, स्वराज्य निर्मिती करावं लागली. जर समजा शिवाजी महाराज एकदा म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे सुद्धा की जर समजा ते जर आले असते, राज्य केलं असतं, त्यांनी नीट व्यवस्थित राज्य केलं असतं, आया बहिणींना त्रास नसता दिला, किंवा जे काय असेल ते कर वगैरे वसूल करत होते ते एकदम नीटप्रमाणे वसूल केले असते, जास्त जुलूम अत्याचार केला नसता, त्रास दिला नसता, तर मी कशाला स्वराज्य निर्माण केलं असतं. म्हणजे आपल्यासाठी एवढं सगळं कार्य केलं महाराजांनी, किती मोठी गोष्ट आहे. इथे येऊन मला अशा गोष्टी सगळ्या हे होतात, कितीतरी मावळे इथे शहीद झाले, साधी गोष्ट नाही. पावनखिंड पिक्चर मी 10-15 वेळा बघितला. ट्रेनच्या इथे आलेलो आहे मित्रांनो, आणि इथून आपण परत आता वर जाणार आहे. व्लॉग एंड करून टाकू इथेच, विशालगडला परत स्टार्ट करूया व्लॉग. तोपर्यंत खिंड बघून घ्या. नक्की आहे इकडे, नक्की तुमच्या मनातलं इतिहास जागा होईल. इतिहास जागा नाही झालं तर माझं नाव वेगळं करून टाका, डायरेक्ट विकासचं विकी करा. मित्रांनो आपण गाडी पार्क केली, तिथे आधार कार्ड दाखवून टोकन घ्यावं लागतं एक, तुम्हाला असं टोकन, आणि मग वरती सोडलं जातं, एंट्री करून घेतली जाते. इकडनं व्ह्यू बघा किती छान आहे. हा ब्रिज क्रॉस केला की इथून वरती चढून जायचं. हा पूर्ण विशालगडाचा भाग. जराशी तटबंदी इकडे पडलेली, पण ठीक आहे. खाली आपण जाऊया, मग मंदिराकडून वरती जाऊया. इकडे आपण गाडी पार्क केली, इकडनं असं विशालगडाकडे जायला. इकडनं खाली उतरलं तर इथे मंदिर आहे. हनुमानाचंच मंदिर असावं, जसं आपण प्रत्येक किल्ल्यावर बघतो. ही पूर्वीची वाट आहे, अशी चालत चालत मंदिराच्या बाजूने असे. इथे देवीला इथं काय करायचं, इथं लोक पूर्वी एक नारळ दिला की वर विशाळगड चढले. अच्छा, खोकलाई देवीचं मंदिर आहे इथे, आणि हे देवीची इथे मूर्ती. ते कसं नारळ देऊन वरती चढायचं असतं, असं आहे का? वरती डोंगराला हां हां, किल्ल्याला चढायचं, नारळ द्यायला मी किल्ल्याला वर चढायचं, असं पूर्वी चालायचं. तो नारळ या होमात टाकायचा नाही मग तो फोडायचं, असं फोडायचं. नारळ ते काय आपण आणला नाही तसं नाही. जास्त पण इथे गणेश मंदिर आहे बघा, छोटंसं गणेश मंदिर आहे. आणि ही पहिलेची वाट, पहिले इथून विशालगडला जायचे, नंतर मग हा ब्रिज बांधला गेला. दर्शन आपण घेतलेलं आहे गणेश मंदिराचं आणि खोकलाई देवीचं, आणि आता आपण वर चाललो आहे. बघा किती छान दिसते, एकदम छान. 3 भिंतीची तटबंदी बघा, 1, 2,
3 ब्रुजवरती शाबूत आहे अजून तटबंदी. पुढे पडली आहे फक्त, ती पडली आहे फक्त बस. दरवाजा आहे बघा, पहिला दरवाजा लागतो. वर आल्याच्या नंतर आणि इथे देवडी आहे. ते येण्यासाठी रस्ता आहे नॉर्मल, पण मेन रस्ता तोच, जिकडून आपण आलो तोच मेन रस्ता. पण मेन राजमार्ग हाच आहे, ज्या दरवाज्यातून आपण एंट्री केलं तो. इथं मॅप लावला आहे. इथून आपण असं वर आलो, पूर्ण गोल फिरून इकडे हा एक दरवाजा आहे बघा. हा एकदम मजबूत उभा आहे. इथे आपला भगवा आणि हा दरवाजा. इथून ह्या साईडला बाजीप्रभू देशपांडे समाधी आणि अहिल्याबाईंची समाधी. हा दरवाजा मुंडा दरवाजा. साईडला आलं तर ह्या साईडला ती कमान आहे मोठीवाली, जी खालून गडावरनं दिसते. आणि इकडून सरळ गेलं की आपल्याला वाडा वगैरे बघायला भेटेल पंतांचा, आणि अहिल्याबाईंची समाधी या साईडला आहे. अर्ध्या तासाच्या खडतर प्रवासानंतर आपल्याला घरं सोडून मंदिर दिसलेलं आहे. इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तिकडे पाठीमागे गणेश मंदिर आहे, भगवतीश्वर मंदिर बघा. महाराजांची मूर्ती इकडे पण. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. पहिली तो भेटली आपल्याला बघायला, ती पण अर्धी काढली गेली का तुटली अर्धी काय माहिती. गणेश मंदिर. शंकराचा चेहरा शोधायचा आहे. दिसतोय का शंकराचा चेहरा पेंटिंग मध्ये? हे बघा इथे मंदिरांच्या जस्ट बाजूने इकडनं आलं तर इकडे आपल्याला पडलेली वास्तू बघायला भेटते. तोच वाडा असावा. अर्धचंद्र विहीर आहे बघा. हा एवढा असा भाग आहे, एवढा विहिरीचा, आणि तो एवढा असा भाग आहे, म्हणून या विहिरीला अर्धचंद्र विहीर बोलत असं. विहिरीमध्ये खाली जायला सुद्धा जागा आहे. इथून जाऊया, तिथूनच असं खाली यायचं असेल. प्यायला वापरायचं वाटतं पाणी. हा इकडे वाडा आहे बघा, आणि विहिरीच्या जस्ट समोर हा आहे वाडा. तिथून एंट्री वाड्याला. वाडा एवढंच असावं. इथून वरती लाकडी बांधकाम असतं, ते लाकडी बांधकाम जाळून टाकलं असेल इंग्रजांनी. विशालगडवर खूप काही आहे बघण्यासारखं, पण घरं जास्त झाले असण्याने, घरं जास्त झाले त्याच्यामुळं समजून नाही येत. हा वाड्याचा एंट्रन्स आहे बघा. हा वाड्याचा एंट्रन्स आहे. आणि इथे डाव्या हाताला बघा, इथे एक छोटीशी रूम आहे. चोर दरवाजा बोलू शकतो आपण त्याला. डायरेक्ट इथे आले पाण्याच्या टाक्याच्या इथे. हे बघा इथे पाण्याची एक विहीर आहे. ते आलंय चोर दरवाजा. चौकोनी विहीर ही. इथे आपण खाली गेलो ह्या मार्गाने. ह्या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की संभाजी महाराज या वाड्यावर राहिले होते, म्हणून या वाड्याला संभाजी महाराज निवासस्थान बोलतात. आणि हा एक रोड जातोय तिकडे रामेश्वर मंदिराच्या इकडे. तिकडे जाऊया आपण. तिथे लिहिलं टकमक टोक. इकडे टकमक टोक. लांबपर्यंत चालत आलो आपण. रामेश्वराचं मंदिर आहे इकडे. नाही लवकर इकडे वाटतं.
हां इकडे हे मंदिर आहे इकडे रामेश्वराचं. ते पाणी येतं आहे बघा मित्रांनो, इथे कुठून येत असावं काय माहिती. एकदम गार पाणी. पिण्यायुक्त पाणी. रामेश्वराचं दर्शन घेऊ आणि निघू. अहिल्याबाई समाधी. सगळीकडे लॉक लावले रे देवा. चला असं आपण आलो फिरत, जरा वाट चुकलो होतो. इकडे अहिल्याबाईंची समाधी. गाड्याच की आल्याच वर. हा चांगला रोड गेला बघा. अहिल्याबाई समाधी बघा कशी आहे समाधी. ना डागडुजी ना काय. हे बघा इकडं बाजूलाच मस्जिद आहे. तेव्हा कसं हिरवा शालूने नटले. आणि आपल्या आईची समाधी बघा कशी. दरवाजा पण तुटलाय मित्रांनो. आता हा दरवाजा खोलला तर पडायचा आपल्या अंगावर. लांबूनच दर्शन घेतो. एवढं मोठ्या राज्याचं नाव ठेवलंय अहिल्यानगर. आणि अहिल्याबाईंची समाधी बघा कशी. तुटक्या फुटक्या दरवाज्यामध्ये पूर्ण कचरा आहे आतमध्ये. गंजला आहे दरवाजा. कधी नव्हतं फुल चढवले काय माहित कोणी पर्यटकांनीच येऊन. काय बोलू शकतो काय नाही बोलू शकत. निघूया आपण आता. बाजीप्रभू देशपांडेंची पण समाधी इकडे, ती पण बघायची आपल्याला. आणि फुलाजींची पण, ती बघून मग संपला घ्यायची. हे एरिया आहे बघा अहिल्याबाई समाधीचा. आणि हे इकडे जे आपण कधीच नाही बघू शकत. आणि आपली समाधी बघा कशी. बाजीप्रभू आणि फुलाजींची काही समाधी सापडत नाही. एका माणसाने इकडे जायला सांगितले, बोलला अर्धा तास लागेल खाली जायला. बघूया सापडूया बाजीप्रभूंची समाधी. खाली इकडे इकडे एक रस्ता आहे, इकडे एक रस्ता आहे. आपल्याला 4 वाजता त्या पोलिसांनी खाली बोलवले. 4 वाजले. एवढा मोठा एरिया रे. टाईम तर लागणारच फिरायला. आपल्याला फक्त 2च तास भेटले. 2-3 तास. बघूया इकडनं तर आपण निघालो. भेटेल विशाळगड. सिरियसली विशाल आहे. खूप मोठा किल्ला आहे खूप. आपल्याला इथे कमी टाईम भेटले खूप. इकडनं असं जायला मार्ग आहे. इथे बघा समाधी ह्या साईडला. इकडे इकडनं जायला रस्ता कुठे आहे. वाजले 4. सगळे गेलेत, आपणच राहिलो. निघलं पाहिजे. खाली जायला निघूया आपण समाधीकडे. तर आपण काय जाऊ नाही शकलो. माफ करा. कारण इथे व्यवस्थित बोर्ड नाही आणि कोण सांगत पण नाही. जरा वातावरण इथं गंभीर आहे ना म्हणून. 2 तासाचा टाईम दिला जातो मित्रांनो. 2 तासात खाली यावं लागते. त्यांनी तिथं आपला टाईम लिहून घेतला आहे. ते टोकन आपल्याकडे तिथे, म्हणजे ते टोकन आपल्याला दिले हिरवं, ते जमा करायचं. 2 तास टाईम दिला जातो. आता आपल्याला 15 मिनटं लेट झालं आहे. रस्ता आहे बघा उतरण्यासाठी. येताना तिकडनं आलो आपण, जाताना इकडनं जातो. असा रस्ता आहे. आलो परत आपल्या गाडीच्या इथं. टॉवेल जरा वाळत घातला होता. पूर्ण किल्ला आपण करून आलो. फक्त बाजीप्रभू
फुलाजींची समाधी आणि फुलाजींची समाधी राहिली. त्याबद्दल मी माफी मागतो, कारण आपल्याला 4 वाजताचा टाईम दिला होता तरी ते काका ओरडले आपल्याला की 4च्या आधी. आता एवढे जण इथे आलेत, ह्यांना वरती नाही सोडत आहे बघा, थांबलेत सगळे. असा विषय, जरा कडक बंदोबस्त आहे इथं. फक्त खायला प्यायला काय घेऊन नाही यायचं इकडे येताना, आणि व्यवस्थित यायचं, व्यवस्थित जायचं. 10 ते 4 टाईम आहे किल्ल्याचा, त्याच्यामुळे लवकर यायचं आणि लवकर जायचं इथून, असा विषय. भेटूया उद्या, तोपर्यंत जय शिवराय.